दादरमध्ये आंदोलनाला आलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती। आम्हाला सोडून द्या अशी विनंती केल्यावर पोलिसांनी धमकी दिली। विद्यार्थ्यानं या आंदोलनातील आणि पोलिसांनी दिलेल्या धमकीची संपूर्ण घटना सांगितली आहे। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं, नहीं, फिर गया काय जिंदगी गया। त्यांनी मला वॉर्निंग दिली होती। त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी सांगितलं तू आधी इकडे आहे आणि मग त्यांनी डिटेन केलं। तेव्हा ते एकाने सांगितलं की तुझा आता एफ आय आर होणार, तुला माहित आहे का? मला ठीक आहे सर, एफ आय आर होणार। ते पण मी रेकॉर्ड केलं। एक पोलीसवाला बोलत होता की ह्याचा फोन जप्त करा। मला सर मी फोन तर नाही देऊ शकणार तुम्हाला आणि ते डिलीट करू शकले असते काय पण। आणि एकाने माझा फोन पण खेचायचा ट्राय केलं होतं, ते पण मी दिलं नाही। आणि मग दोन जणांनी माझे ते पाय पकडले आणि गाडीमध्ये टाकल्यानंतर आम्ही गेले तिथे, थोडा पुढे गेले। जे व्हिडिओमध्ये जो पोलीस ऑफिसर आहे जो गाडी चालवतो आहे तो जाता जाता अब्युझिव्ह लँग्वेज पण यूज करत होता, शिवी वगैरे देत होता। अँड शिवी देता मग असंच आम्ही तो कॉपरेटिव्ह होता पण त्यांनी शिवी पण देत होता। अँड लास्टमध्ये जेव्हा ट्रॅफिक आला तेव्हा तो पण थोडा हे टेन्स होता की मागे प्रोटेस्ट चालू, त्याला परत जायचं। तर आम्ही सरला सांगितलं सर वी आर रिक्वेस्टिंग यू की आम्हाला जाऊन द्या, आम्ही जातो पण आम्ही ना ते असं काही करणार नाही, नारे वगैरे नाही लागणार, आम्ही व्यवस्थित आमचं जातो। तर त्यांनी आम्हाला सोडलं पण धमकी देऊन सोडली एक की तुमचा खिशामध्ये पावडर टाकून तुम्हाला नक्की। त्यांनी काय बोललं की जर तुम्ही मला ह्या प्रोटेस्ट किंवा एरियामध्ये परत दिसले हे सगळं करताना तर तुमच्या खिशामध्ये 50 ग्राम पावडर म्हणजे ड्रग टाकून तुम्हाला टाकू शकतं।